वेलकम बॅक मित्रांनो. हा नवीन ब्लॉग मित्रांनो आपला बनणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा. मित्रांनो खूप मोठे सेमिनार होता आपण तिथे गेलो होतो, तर पूर्ण ब्लॉग बघा मित्रांनो. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला असं वाटलं असेल की यार सुरुवातीला शेकाय वाजवणं सुरू आहे यांचं. तर हे मित्रांनो वाजवण्याचं कारण असं की सर्वांना मिक्स केलं जातं. सर्वांची जी भीती असते, जो स्ट्रेस असतो किंवा जे कोणी लाजतं कोणी हे करतं, तर त्यांना मोकळं केलं जातं. त्यासाठी सुरुवातीला हा प्रकार केला जातो की जेणेकरून सर्व मिक्स झाले पाहिजे. हा, आणि आता याच्या पुढे मी तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीची पूर्ण माहिती देणार आहे. तसंच जंगल सफारी पण माहिती देणार आहे. आता आपण डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीला न जाता आपण जंगल सफारीला जाऊया. आता आपण बसमध्ये बसलेलो मित्रांनो, इथून निघालोय आपण. आता आता सर्वात आधी आपण जाऊया जंगल सफारीला. आता स्टॅच्यू ऑफ युनिटी हे जे आहे मित्रांनो, गुजरातमध्ये येथील जी जंगल सफारी आहे मित्रांनो, सरदार पटेल प्राणी संग्रहालय, हे सुमारे 375 एकर परिसरात पसरलेलं ठिकाण आहे मित्रांनो. किती? 375 एकर. येथे जगभरातून आणलेले शेकडो विदेशी प्राणी पक्षी पाहायला मिळतील मित्रांनो. तर तुम्ही जर फॅमिली सोबत गेले तर लहान मुलांना नक्की दाखवा. हा, आणि तुम्हाला इथं तिकीट लागेल. हा, इथं ऍडल्ट साठी म्हणजे मोठ्या लोकांसाठी 200 रुपये आणि लहान पोरांसाठी मित्रांनो 125 रुपये तिकीट आहे. आता या जंगल सफारीची मुख्य वैशिष्ट्य कोणती मी तर तुम्हाला सांगतो. मुख्य आकर्षण म्हणजे विविध प्राणी आहेत मित्रांनो इथं, जसे की आशियाई सिंह, रॉयल बंगाल टायगर, बिबट्या, झेब्रा, जिराफ, पानघोडा आणि कांगारू सुद्धा आहे मित्रांनो इथं. ठीक आहे. आता महाद्वीपीय विभागणीनुसार आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिका अशा वेगवेगळ्या खंडांनुसार प्राण्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आले आहेत. विशाल पक्षीगृह आहे मित्रांनो. आता बघा हा मंकी बघा तुम्ही. आता मंकी बघितल्यानंतर तुम्हाला मी लायनची डेन पण दाखवेल, टायगर पण दाखवेल. खूप सुंदर मित्रांनो. आता बघा हा पानघोडा बघा. हा, आता असे जे प्राणी आहेत तुम्हाला अजून भरपूर पाहायला मिळणार आहे. व्हिडिओला कंटिन्यू बघा. सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कारण की मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईक नाही करत, मला लक्षात आलेलं आहे. तर थोडं लाईक करा जेणेकरून पुढच्या ब्लॉगमध्ये अजून तुमच्यासाठी खूप चांगले वेगवेगळे विषय मी आणणार आहे. ठीक आहे. हा, जसं मी तुम्हाला सांगत होतो इथे खूप मोठे पक्षीगृह आहे. तिथे विविध प्रजातींचे विदेशी आणि देशी पक्षी आहेत मित्रांनो. ते कसं असतं माहिती का, जेव्हा आपण स्वतः प्रत्यक्ष त्या जागेवर जातो आणि तो अनुभव घेतो त्याला कळतं अरे वा लय सुंदर आहे. आता बिबट्या बघा, बिबट्या पाहण्यासाठी किती तळमळ चालू आहे लोकांची. पहा, तर बिबट्या असा प्राणी मित्रांनो की तो झाडावर पण चढतो, पाण्यात पण पोहतो, तुम्ही कुठेही जा तिथे येईल तो. हा, सिंह असा प्राणी तो झाडावर चढू शकत नाही, पण बिबट्या चढू शकतो. ठीक आहे. आता आपला ग्रुप सर्व जमा झालेला आहे कुठे, स्टॅच्यू ऑफ युनिटीला.
आता तुम्ही बघितलं जंगल सफारी आपण केली. त्याच्यानंतर आपण आता आलोय मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटी. आता स्टॅच्यू ऑफ युनिटीचा व्ह्यू बघा मित्रांनो, तुम्ही सर्वात उंच वरती जाऊन जो व्ह्यू आहे बघा नर्मदा नदीचा. आता स्टॅच्यू ऑफ युनिटी हा मित्रांनो जगातील सर्वात उंच पुतळा आहे. माहिती आहे ना तुम्हाला हे? भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित हा पुतळा गुजरात राज्यामध्ये मित्रांनो नर्मदा नदीच्या काठावर केवडियाजवळ साधू बेटावर उभारण्यात आलाय मित्रांनो. कोणत्या बेटावर? साधू बेटावर. आता या पुतळ्याची उंची किती आहे? 182 मीटर, जवळजवळ 597 फूट आहे मित्रांनो. किती? 597 फूट. उद्घाटन मित्रांनो याचं झालेलं आहे 31 ऑक्टोबर 2018 रोजी. जर तुम्ही गेले नसणार, भेट दिली नसेल तर नक्की द्या. खूप असं पाहण्यासारखं ठिकाण आहे मित्रांनो. तुम्ही ब्लॉग बघा आणि त्याच्यानंतर व्हिजिट करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की आम्ही जाऊन आलो. आता याला भेट देण्याची वेळ जी आहे मित्रांनो, पर्यटकांसाठी पुतळ्याच्या 153 मीटर उंचीवर एक व्ह्यू गॅलरी बनवली आहे मित्रांनो. जसं मी तुम्हाला आता सुरुवातीला दाखवलं. तिथून आजूबाजूच्या विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगा, सरदार सरोवर धरण यांचा विहंग नजरांना पाहायला मिळतो मित्रांनो. आता बघा सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल खूप विस्तृत माहिती दिलेली मित्रांनो. तुम्ही ती वाचू शकता. व्हिडिओज आहेत, व्हिडिओज पण पाहायला मिळतात इथं, की जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती झाली पाहिजे. हा, आता विषय आहे खर्च. या हा प्रकल्प उभारण्यासाठी खर्च किती आलेला आहे? तर खर्च आलेला मित्रांनो 2,989 कोटी, जवळजवळ 3,000 कोटीचा खर्च आलेला आहे मित्रांनो. आता या परिसरात व्हॅल्यू ऑफ फ्लॉवर्स, जंगल सफारी, कस्टर्ड गार्डन, लेझर शो. हा, लेझर शो वरून मला आठवलं, सर्वात सुंदर जर दृश्य असेल स्टॅच्यू ऑफ युनिटीला तर लेझर शो. कधी तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेले तर संध्याकाळच्या टायमाला लेझर शो पाहायला विसरू नका. तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेले, सर्व फिरले आणि लेझर शो बघितला नाही तर तुमचं स्टॅच्यू ऑफ युनिटी गेलेलं व्यर्थ आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही ते संध्याकाळी जे ते बघाल ना, तुम्हाला गर्व होईल की असं कसं काय शक्य आहे. तुम्हाला खोटं वाटतंय, तुम्ही थोडं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवेल, त्याच्या आधी तुम्ही गॅलरी बघा. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, वेगवेगळे पक्षी, प्राणी यांची चित्रे मित्रांनो. आलं लक्षात? हा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट पण करा. कमेंट करणं खूप गरजेचं आहे. कमेंट केल्यावर तुम्हाला काही प्रश्न असतील ते विचारा, मी तुम्हाला नक्की उत्तर देईल. स्टॅच्यू ऑफ युनिटीला कसं जायचं, तिकीट रेट काय असतो, एका दिवसात होतं का, किती दिवस लागतात, कशाही प्रकारचे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. आणि आपलं जे सेमिनार आहे हे कोणत्या विषयावर होतं, कशा संदर्भात होतो, असे तुम्हाला प्रश्न पडले असतील मला माहिती. ठीक आहे. हा, तर तुमच्या प्रश्नांचं उत्तर मी देतो मित्रांनो. हा जो सेमिनार होता मित्रांनो, हा होता आपल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर लोकांसाठी. तर मी स्वतः एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. जर तुम्हाला माझ्याबद्दल डिटेल माहिती हवी असेल, तुम्हाला मी काय करतो हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. आता बघा, जसं तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जो मोठा पुतळा आहे मित्रांनो, तसंच प्रतिकृतीमध्ये पण आहे एक. इथं आल्यानंतर वाटतच नाही आपण भारतात आलेले. असं जाणवतं की विदेशामध्ये जसं बनवलेलं असतं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर बनवलेलं आहे मित्रांनो. आणि त्यातल्या त्यात कोमीवेडामध्ये, आणि जगातला सर्वात उंच पुतळा पाहणं जे दुर्लभ आहे, जे आपल्यासाठी खरंच भाग्यच आहे हे आपल्याला पाहायला मिळालं. ठीक आहे. आता व्हिडिओला कंटिन्यू राहा, अजून तुम्हाला मी लेझर शो दाखवणार आहे. त्यामुळे लेझर शो साठी व्हिडिओ पूर्ण बघा. मी कशासाठी लेझर शो शेवटी ठेवलेला आहे, मला बघायचं आहे तुमच्यामध्ये क्युरियोसिटी आहे की नाही, आणि तुम्हालाही वाटेल की नाही आपण व्हिडिओ पूर्ण बघितला पण आपला फायदा झाला. कारण की शेवटी ते महत्वाचं आहे मित्रांनो, लास्टमध्ये. ठीक आहे. बघा, स्टॅच्यू ऑफ युनिटी जाताना तुम्ही मोबाईल सोबत घेऊन जाऊ शकता, काही अडचण नाही. फोटो घ्या, व्हिडिओ घ्या, कुणीही अडवणार नाही. आता बाकीचे जे ते 6 थर्ड आहेत आपली, किंवा बाकीचे जे
आपण फिरायला जातो ठिकाणांवर, तिथं आपल्याला सहसा परमिशन देत नाही. आता बघा बूटच बघा तुम्ही किंवा त्यांचे पाय बघा. सरदार वल्लभभाई पटेल यांचे, त्यांच्या पायाचा नखा एवढे सुद्धा आपण नाही दिसत. तर विचार करा पुतळा केवढा असेल. म्हणजे वरती पाहत असताना मित्रांनो माणसाची टोपी पडेल, बरोबर ना, ते बोलतात ना तसं. तर बघा नर्मदा नदीचं जे पात्र आहे, खूप मोठं पात्र आहे आणि त्या नदीमध्ये जेव्हा ती बोट पाहायला मिळते वरतून, मित्रांनो तुम्ही बोटीतही बसू शकता, काही अडचण नाही. बोटीचं तिकीट काढा, बोटमध्ये बसा, जा बिंदास. आम्ही नाही गेलो, कारण की आम्हाला अजून पुढे निघायचं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता बघा बोट किती सुंदर दिसते मित्रांनो. हा, जसं की मी बोलत होतो की गुजरातमध्ये आहे, कसं जायचं, कुठून जायचं, कशा प्रकारे जायचं, हे मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्की रिप्लाय देईल. आता बघा लेझर शोचा टायमिंग झालेला आहे. हा, आणि एवढी पब्लिक असते मित्रांनो लेझर शो साठी, अक्षरशः बसायला जागा नसते. असतात खुर्च्या पण असतात, खाली पण बसायला जागा असते, काही टेन्शन नाही. आम्ही बिंदास खाली बसलो. जेवढी मजा खाली बसून येते ना तेवढी चेअरवर येत नाही मित्रांनो. आता बघा हे जी पब्लिक आहे सर्व चेअरवर बसलेली, आणि लवकर जाऊन बसलं तर तुम्हाला पुढे जागा मिळेल, निवांत बसता येईल. लेट गेले तर बघा असं खाली बसावं लागेल. पण आम्हाला मजा आली, आम्ही खाली बसलो, मांडी केली, खायला वस्तू घेतल्या, खायला पण वस्तू भेटतात, बिंदास घ्यायचं, पॉपकॉर्न वगैरे घ्यायचं, मस्त बसायचं निवांत. लय मजा आली. आपले मित्रमंडळी, थँक्यू सो मच. खूप सुंदर ग्रुप होता आपला, लई मजा आली सर्वांसोबत. बघा तुम्ही पब्लिक बघा मित्रांनो समोर. आता लेझर शो बघा तुम्ही, थोडा वेळ पेशन्स ठेवा आणि मग बघा, ठीक आहे. हा, जसं मी तुम्हाला बोललो की पूर्ण लेझर शो बघितल्याशिवाय घरी जाऊ नका. लेझर शो बघितल्यावर तुम्हाला प्राऊड फील होईल, नक्कीच प्राऊड फील होईल. ठीक आहे. तर आता तुम्ही आता लेजर शो बघा, मी आता बोलत नाही, ठीक आहे. हा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a crazy love moving through me like a wildfire, like a wildfire. Never the same. Whenever you're calling my name, I'm taking my sweet time. Hey, whatever the plan, I know I'm holding the best of me out of my hand. I know you always understand. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a crazy love moving through me like a wildfire, like a wildfire.